माईक झालाय होता बंद. माईक बंद आणि आम्ही बडबडतोय. तर आपण आता आतमध्ये चाललेलो आहोत मुखदर्शनाला. कुठल्या जंगलात अडकले होते? तो रस्ता खूप खराब होता ना. पडलेत नाही ना? आम्ही पडता पडता वाचलोय ना ते का. नमस्कार मंडळी, मी दिशा. तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आज पुन्हा चाललेलो आहोत. आपल्या सेकंड रोड ट्रिप आहे. तर आम्ही आज चाललेलो आहोत कोकणामध्ये. फर्स्ट टाइम आम्ही सुद्धा बाईकने जाणार. तुम्हाला तर माहिती आहे आपली सेकंड राईड आहे. तर पहिला राईडचा एक्सपिरियन्स खूप छान होता, त्यामुळे ही दुसरी राईड करण्याचा प्लॅन केला आणि खूप छान वाटतंय. सकाळ झाली आहे, आमचं सुद्धा आवरून झालेलं आहे. लवकरात लवकर निघायचं आहे. तर आता आम्ही निघतोय. तर तुम्ही सुद्धा हा आमचा जो बाईक राईडचा जो रोड राईड आहे ना, ती मस्तपैकी एन्जॉय. छान सकाळ झाली, 6:45 वाजलेत आणि इथे तुम्ही बघू शकता. दिशांक इकडे ये. दिशांक माझा बघा हेल्मेट बिलमेट घेऊन मस्त रेडी झालेलं आहे. आणि इथे आमचे हे जे रायडर आहेत ते सुद्धा रेडी झालेत. आम्ही आता निघणार आहोत. थोडं सगळं असं प्रॉपर व्यवस्थित सेट करू, मग आम्ही निघतो. दिशांच्या आबा कसं वाटतंय सेकंड राईड? मस्त वाटतंय. आता बघू. आता आपण कोस्टल रोडला जाणार आहे ना. बरेच दिवसापासून म्हटलं बघत होतो कोकण राईड. तर आम्ही निघालोय आणि आमच्यासोबत दिशांच्या बाबांचे फ्रेंड सुद्धा आहेत. तर आम्ही सगळे एकत्र जातोय. तर इकडे बघा प्रॉपर सेट आहे. हे नवीन घेतलं कॅमेऱ्यासाठी, मला हातात पकडायला लागलो म्हणून. आणि इकडे भाऊ आणि हे आहेत, हे लोक थांबले. आता आम्ही इथून निघणार आहे. कोकणात पण माहित नाही कुठे चाललंय. हा, जिथे जाऊ तिथे थांबू. ही ह्यांची ना प्लॅनिंग होती, पण नक्की कुठे जायचं त्यांना लोकांना माहित नाहीये कुठे जायचं. आता ह्यांच्यासोबत आम्ही दोघी जणी फिरणार. जिकडे जातील तिथे आपण जाऊ, काय दिशा? तर मग चला. दिशा, तो थंडी नाही वाजत काय रे? हेल्मेट तरी घाल. तरी पण मला थंडी वाजते. कसं वाटतं? बीचवर जो पहिला भेटेल तिथं जाऊ. काय रे? आम्ही तुमच्या मागे येतो. आपण जेव्हा अक्कलकोटला गेलो तेव्हा खूप जास्त थंडी होती जाताना. आणि आज थोडं उशिरा निघालोय. तेव्हा आपण खूप जास्त लवकरच निघालो होतो. तर तेव्हा कशी थंडी पण होती. आता मध्ये जेव्हा पाऊस पडून गेला ना, त्याच्यानंतर थंडी थोडीशी कमी झाली. कारण दिशांक काय थंडी बोलत नाही, म्हणजे याच्यावरून कळतं की थंडी कमीच आहे की नाही. लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, दिशांक थंडी करत होते. तेच करते. दिशांक सनबर्न आपण राईडला चाललोय, पण आपण काय दाखवलंच नाही कुठे जायचं काय जायचं. अरे कोकणाचा रस्ता तर आपल्याला माहिती आहे. अयो माझा हात थंड होतो. दापोली का?
सूर्यदेवता सुद्धा आलेले आहेत. आता त्यांच्या साथीने आपण चाललेलं आहे कोकणामध्ये. एरवी आपण आपल्या गावी जातोच, पण तेव्हा कसं आपण बाय रोड म्हणजे बसनी किंवा ट्रेननी जातो. यावेळेस फर्स्ट टाईम आपण जातो. आता ह्या आपल्या राईड ज्या आहेत त्या बरेच ठिकाणी फर्स्टच असणार आहेत. नंतर जसे आपण त्याच्यामध्ये मुरू तशा आपल्याला अजून जास्त सवय होईल रोड ट्रिपची, बाईक रोड ट्रिपची. वाजली थंडी? वाजते ना? थंडी वाजते पण बरं मस्त वाटते ड्राईव्ह करायला. हो ना. आणि जर थांबू पुढे अजून थोडं कर्जतला जाऊ. हां, जसं इथे पुढे आलंय ना तसं जास्त थंडी वाजायला लागली. पण दिशांना नाही मी प्रमाणे कव्हर केलंय. काय बोलताय? भूक लागली का? आता इथे चीज डोसा नाही भेटणार का? मग सारखा चीज डोसा करत राहशील. सगळीकडे भेटत नाही. आपण गावाला चाललो आपल्या. सूर्यदेवताचं दर्शन झालेलं आहे. हाच तो पेट्रोल पंप जिथे आपण पेट्रोल भरलं होतं ना. आता विचार होतो ना. हा, दिशांगला पण लक्षात आहे. लास्ट टाइम आपण इथेच आलो होतो. तर इधर से पेट्रोल भरते ही. आणि परत त्या अंकलला पण आपली गाडीची हवा आहे का ते पण चेक करायला सांगू. लास्ट टाइमचा इन्सिडेंट आठवतोय का? हा, उतरू का? कोणाला द्यायचं? योग्य जबाब पळायला. अरे ते हवा भरणार ते काका नाही आहे. लास्ट टाइम बोलले होते की आपका गाडी पंक्चर है असं बोलले होते. तर थोडंसं मोकळं वाटतंय म्हणून आम्ही येतोय. लास्ट टाइम पण आम्ही आलेलो ना तर इथे हवा चेक करायला तर म्हणतो डायरेक्ट पंक्चर आहे. त्याला मी बोलली की उतरू का? देखो आपकी इच्छा रहेगी तो उतरो नाही तर बैठे रहो. दिशांक बस. तर इथे आता आमच्या गाडीची व्यवस्थित पेट पूजा झाली आहे. दिशांक माझा लगे उतरल्या इकडे तिकडे फिरायला लागलाय. नुसता पळतो. आणि मगाशी मी दिशांच्या बाबांना पण माईक दिलं होतं पण झालेलं आहे. कारण कसं माईक झालाय होता बंद. बंद आणि आम्ही बडबडतोय. इथे आम्ही थोडंसं हे घेतलंय
ब्रेक ब्रेक घेतलेलं आहे. पुढे तर घेणारच आहे खायला. पेटपूजा आपली. इथे आपले स्वामींच्याच आशीर्वादाने आपण चाललेलो आहोत राईडला. नाश्ता आलेला आहे मॅडम. थंडी वाजते. हा, मॅडम, गरम गरम थंडी मिसळ वाजते. बघा, वाफ सुद्धा इल्लू. येते. दिशांचं काय चीज डोसा इल्ली खाना चीज डोसा, पण चीज नाही आहे ना. आहे हाय आहे आहे चीज आणि डोसा आहे. आमच्या इकडे त्या काकीचा पण विजय डोसा सरांनी आहे. पण डोसाच असेल मागवले की मागवलंय. लोक ओरडतील आपल्याला. मिसळ. डोसावाले बाजूला बसा. डोसावाले बाजूला बसा. डोसावाले बाजूला. आम्ही मिसळवाले, हे डोसेवाले. हे ना आणलं त्याने ग्रेव्ही आणेल ना. स्टार्ट कर. बऱ्यापैकी गर्दी आहे ना सकाळच. वाजली किती? झोप आली. तर आता आमचा मस्तपैकी भरपेट नाश्ता झालेला आहे आणि आता आपण कर्जतमधून निघालेलो आहे. तर इकडे सगळे आहेत ना, गावठी भाज्या वगैरे सगळं मिळतं. तुम्हाला लास्ट टाईम मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं जेव्हा आपण कर्जतला आलो होतो तेव्हा. इकडे बसतात, काही काही पुढे सुद्धा बसतात. आता मॉर्निंग आहे ना, त्याच्यामुळे बहुतेक नाही, 9 वाजले जात असे बिचारी येतील करून. तर आता हा जो लेफ्ट जातो तो जातो पळसदरीला पुढे, आणि जो राईट मारणार आहे आपण तिथून आपण जाणार आहे खोपोली मार्गे ना. हो पनवेल. हां, हे बघा पनवेल पनवेल. जातो रोड आणि इकडे हा पनवेल साईड. अच्छा, हा खोपोलीला जातो पळसदरीचा. हा खोपोलीला, आणि सरळ जातो तो पनवेलला. पनवेल पाली करत आपण जाणार आहे ना. दिशांचे बाबा भाऊंना बघतायत त्या कुठे आहेत म्हणून. पालीचा रस्ता तर खूप सुरेख आहे कोकणात जाण्यासाठी. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो, पण आम्ही कारने गेलो होतो. पटकन रस्ता संपतो आणि रस्ता सुद्धा खूप मस्त आहे ना. ट्रॅफिक ना काय नाही. या रोडने बऱ्याच दिवसांनी येतोय आपण. हां, खूप दिवसानंतर आम्ही ह्या रोडने आलोय. खूप दिवस नाही म्हणू शकत, खूप वर्ष बोलू शकतो आपण. कारण आपल्या लग्नाच्या टायमाला आपण 4 व्हीलरमधून इकडून आलो होतो, आठवतंय ना. गावी गेलो होळीला जाण्यासाठी. नंतरला मग आम्ही बाय ट्रेननीच गावाला गेलो होतो 2-3 वेळा. जास्त जाणं पण होत नाही, मोस्ट ऑफ होळीमध्येच होतं. आणि आता तर सध्या पॉसिबल का नाही होत, कारण की ना होळीमध्ये दिशांची एक्झामसुद्धा असते. हां, दिशांकला चंद्रमामा दिसतात बारीक बारीक. तर कसं परीक्षा वगैरे असते मेन होळीमध्येच, त्याच्यामुळे आता सिनियरला तरी पण शेवटी लक्ष द्यावंच लागतं. आता ह्या टायमाला बघू कसं पॉसिबल होते. कारण सिनियर के जीच्या रिझल्टवरतीच ॲडमिशन तर फर्स्ट होणारच, पण तरी पण आता काय बघावं तर लागतंच मुलांचा स्कोर वगैरे कसा काय होतो ते. हे बघा मस्त वर्णाचे रस्ते आहेत. रस्ता रुंदीकरण केला वाटतं. हा, रस्ता मोठा झालाय ना. बरीचशी लोक ऑफिसला चालली आहेत आणि खूप शांत आहे, कारण आपण आतमधल्या रोडनी चालतो त्याच्यामध्ये शांतता आहे. गर्दी पण नाही, म्हणजे रस्त्याला ट्रॅफिक पण नाही आहे. छान वाटतंय ना गावी जायला गाडीवरनं कोकणात. पोहोचू ना आपण पनवेलला पोहोचू ना आता. नाही रे बाबा, पनवेलला पोहोचू ना आता. नाही, रोड पण मस्त आहे एकदम, कम्प्युटीकरण मस्त आहे एकदम. गाडी पण अगदी स्मूथ चालते. शांत का बसलंय? बोल काहीतरी बोल दिशांक. तुला कसं वाटतंय, काय वाटतंय, बोल. ठीक आहे, आपण नेक्स्ट राईडला दिशांकला घेऊन नाही जायचं. हां, बस तुला स्कूलला चालले. बाय कर, बाय. स्कूलची मुलं चालली बघ, छोटी छोटी पोरं कशी बघ व्हॅननी जातात बघ.
तिथं पण दिशा एरोप्लेन पडलेलं दिसतोय. पायी पदयात्रा चालली आहे बहुतेक. पण त्या लोकांनी हे केलं तिकडे आता दाखवण्यासाठी ठेवलंय. रात्रीवाले चालले. वरी नजर हाय तुझी कोण. लोणावळ्याला चाललेत ना. म्हणजे इथून इथून आपण लोणावळा कसं लागेल आपल्याला. लागेल इथून नाही ना. रस्ता वेगळा असेल ना इथून. राईट मारायला सांगतोय. अच्छा इथून राईट मारायचं. बरोबर. मला का ऐकायलाच येत नाही. इथून राईट मारायचं. पाली अच्छा पाली राईटला का. कोल्हापूर वगैरे. अच्छा म्हणजे हा बरोबर तिथं आपल्याला कर्जत मध्ये आपण बघितलं होतं ना. ते लोक आलेत नाही ते. तेच मी बघतोय. पालीचा गणपती पण दिसेल ना आपल्याला. जाताना मंदिर दिसेल. बरेचसे व्हिडिओज मध्ये आपण बघितलं. चला हे पण आले. तुलाच वेट करत होतो. मला पुढे अशी चल. खालापूर आहे. हा तेव्हा बोर्ड लिहिलं तिकडे. तर आपण खालापूर मध्ये पोहोचलोय. आपली लालपरी. तुम्ही ह्या बसला लालपरी बोलतात. मयाचा पार्टनर आहे. तू मयांकचं पार्टनर आहे. आता वैभव पांडे नाही. वैभव पांडे दुसऱ्या त्याच्या पार्टनर का. मी तिच्या की तू मयाचा पार्टनर वैभव दुसऱ्याचा पार्टनर. अच्छा मी मयांक माझ्या बाजूला भेटता त्याकडे तू माझ्या दाखवलं. अच्छा तो मला पार्टनर. शाळेचे पिकनिक दिसेल मुलं. पिकनिक बोलते की नाही. आपण येऊया एक दिवस इकडे. येऊया आपण एकदा येऊया. तसं मग तुला न्यायचं आहे ना वॉटर पार्कला एकदा. तर आपण एक छोटासा ब्रेक घेतला होता. व्हिडिओज काढायचे होते साहेबांना इंस्टाग्राम रीलसाठी. अरे बापरे. आम्हाला पण एक व्हिडिओ काढायचा होता छान. टोपा केस खराब होतात. अजून दाखवते 144 किलोमीटर.
तर आपण आता हे बघा पालीमधून आतमध्ये बल्लाळेश्वर देवस्थान पाली मंदिर आहे आणि पिकनिकसुद्धा आहे बघा मुलांची. हवा लागला. तर आपण आता आतमध्ये चाललेलो आहोत मुखदर्शनाला. गणपती बाप्पाची आरती चालू आहे आतमध्ये. मोरया. मोरया मोरया. इकडे एक्झिट आहे. एक्झिट तिकडे नाही वाटते. लेफ्ट साईडून.
तर आपण आता NH66 घेतलेला आहे. आपला अजून जवळजवळ 130 किलोमीटर रायडिंग पार्टनर. आमगाव आहे काय? आंबे येते त्यांना आदिशा, आंबे घेते. रिलॅक्स हो जरा. काय बोलताय? आंबे येते. काय उतरायला जागा? ती खाली दाबू. हा खाली दाबू की उतरायला जागा आहे? ये दिशा. टायमावर थांबलो, लूज झालो तो पूर्ण. कसं वाटतंय आता? पाय नाही दुखले ना? दुखले. आता रेडी होतोय जायला पुढे. मस्त जंगलात मस्त. तुला पाणी वगैरे पाहिजे तुला?
म्हणजे मानगाव नंतर सरळ खेड चिपळूण संगमेश्वर. इकडे तुला सगळं पुष्कर रोड भेटेल. आले कोकी माणसाचा आवाज आला.
आंबे येते तुम्ही आवाज येते आई वरती बघ नारळ नारळ आहेत नारळ नारियल काय ये उतर आता परत त्यांचा वेट करत थांबलोय आम्ही फायनली वाढप्याने ताटा लावलेले आहेत आपण तासभर तरी बसलो एका तासाच्या वेटिंग नंतर जादूगार आले जात दाखवायला हे आमचे रायडर छोटी गाडी कसं वाटतंय कोकणात येऊन चांगलं वाटतंय ना गार वाटतंय संध्याकाळी कळेल पाय किती दुखतात याचा अभ्यास राहतो मग त्याच्याबरोबर चल कांदा चालू कर खायला कधीपासून आम्ही वेट करते काउंटर रिपीट करतात ना ऑर्डर चालू टेबल रिपीट द्यायला आपला हे सांग प्लेन राईस जेवण झालंय आमचं जेवण खूप छान होतं हे मंडलगड मंडलगड ढाबा घरगुती मस्त छान टेस्टी दिशांगला पण खूप आवडली आणि आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडली तर आपलं आपलं जेवण 53 झालेलं आहे किलोमीटर आलंय. आणि आता आपल्याला किती 53 किलोमीटर 53 किलोमीटर बाकी आहे म्हणजे 1 तास 26 मिनिटं 1.5 तास आपला प्रवास आता नॉनस्टॉप करायचा आमचा विचार आहे तर मग बघू आपला नॉनस्टॉप प्रवास कसा होतो इथं थांबा 1 मिनिट मला डाऊट आहे नॉनस्टॉप आपण करू नॉनस्टॉपच करायचा दिशा गपचूप झोप आता सुसाट चला पेटपूजनात ते आपण 1.5 तास गेला पेटपूजेला ना हो बराच वेळ घेतो वेटिंग कुठे पोचला असतो ना खर्डी म्हणून बस स्टॉप आहे तिकडे आम्ही थांबलोय दापोळी दाभोळ रोड हा अशा ठिकाणी थांबलोय बघा गाडी पण अशा ठिकाणी coincidence थांबली आहे. हा. आम्ही काही बघितलं पण नाही बरोबर अशा जागेवरती गाडी थांबले ते स्वामींचं मंदिर आहे आणि प्रॉब्लेम असा झाला आमचा मित्र हरवलाय नाही खरं रस्ता खूप खराब आहे पुढे रस्ता बराचसा खराब मागे आहे. खूप आणि माहित नाही लोक कुठे अडकलेत अजून स्वामींना इथूनच नमस्कार ते काकांची वाट बघतोय आपण ते हरवले काय करायचं
कुठल्या जंगलात अडकले होते? तो रस्ता खूप खराब होता ना. पडलेत नाही ना? आम्ही पडता पडता वाचलोय माहितीये का? हे बघ, तू इकडनं आलास ना, तू राईट मारलास ना तो, मग त्याचा ब्रेक घेतला आणि परत थोडी जर भेटले थांबे येते. आतमध्ये जायचंय का? आज दाखवते ना. हा मग चल. याच्यावरून वाव, चांगला रस्ता भेटला आपल्याला. महाराष्ट्र मच्छीवाल्या मावशी बसलेत मच्छी घेऊन. प्रत्येकाच्या घराच्या बाहेर बोर्ड लावले बघा. बोर्ड लावले होमस्टेचे समर हाऊस. हा, बघितलं का? हा, समुद्र दिसतोय मॅप मध्ये. तेव्हा रूम बिल्लू, बिल्लू. 500 रुपये बघ. हा हा बघ, ब्ल्यू ब्ल्यू दिसते आजूबाजूला रस्त्याच्या बाजूला. तू दिसतो तुम्हाला? बिल्लू असं समुद्र आणि समुद्र काय इथं पर्यंत आता दिशा, आता रिअल मोबाईल काढा. मोबाईल आता बीच येते. आता समुद्र दिसणार. समुद्र ऐकलं का? हे पुरे समुद्र आहे बाजूला.
जा रहे हैं. आम्ही जायचं की थांबायचं? थांबायचं, जायचं. श्री मला पाणी दिसलं आहे. समुद्र बघता पण थांबला तरी दिसलं दिशा बघ समुद्र दिसला. आम्हाला कसं नव्हतं का पागल हे गाडी पडेल दिशा. वाव सनसेटचा व्ह्यू फायनली आमच्या मोबाईल मध्ये चॅनेलला तुम्हाला बघायला भेटत आहे. ये देखो सनसेट और क्या म्हणताय भाई. वाव दिसतंय ते भारी आहे या सगळं. जायचं चला तेव्हा का सनसेट होते ना. चला नको नको जरा अंधार होईल. इथे जायचं. ओ माय गॉड समुद्र. तुम्हाला मागून काय करतोय. नक्की डान्स करतेस ना. आम्ही येते इथून जायचंय कशाला. इथून जायचं. आपण इथे वाळू आहे ना. ए, थांब रे ओढू नको. थांब जरा शांत. झालाय पागल. आई ग. आणि या दोघांची इकडे मस्ती चालू आहे पाण्यामध्ये. ऐ पोरानो इकडे बघा. डायरेक्ट इकडे चालवत. कुठे थांबलेलं नाही आम्ही. अवस्था बघा आमची. हा बघा चालू झाला. हे पाणी आहे येते दिशा बाहेर लांबी आहे. हा वरती येते पाणी. ते बघा इकडे पण मुलींची मस्ती चालू आहे. एवढं नव्हतं पाणी वाढत आहे. भरतीचा पिरियड असेल ना. ओय काय भीती वाटते काय. सांगलीवाले पाण्याला घाबरतात. त्यांच्याकडे पाणी एवढं नाही म्हणून. गाड्या तिकडे पार्कल्यात आम्ही. दिसतात का तिकडे ते बघा. सांगलीवाले पाण्याला घाबरतात. एवढं पाणी बघितलं नाही ना कधी. मरून दे. हे बघ मी पण घातलं नाही का. माझी पण शूज आहेत ना. चला आता झोपायचं कुठे जेवायचं कुठे त्याची सोय करूया. हे इकडेच झोपूया का टेंट लावून. इकडेच झोपूया टेंट लावून. इल्लू झोपूया इथे. इल्लू झाला पागल आता पाणी बघून. पहिल्याच नाही उद्या जायचं. बीच तर खूप मोठा दिसतोय. फार मोठा दिसतो ना बीच. पण ड्रॉइंग चालू आहे. कोण. अरे हे भारी काढलंय ना. काय काढलंय. कोण आहे. हो दिशाची गर्लफ्रेंड. कोण आहे. नाव काय हिचं. ना गर्लच. ते टिकली पण काढला. गर्ल आहे ती. गर्ल आहे काय. कडे बिंदी आहे. ती बघ वरती बिंदी दिसते. हे बघा दिशांचं ड्रॉइंग कम्प्लीट झालंय. काय बनवस फायनली. बॉय गर्ल
बॉय आयला त्याच्या बोटे बीट हातबीत पण काढला नाही व्यवस्थित त्याने. तुझा बॉय फाकडा आहे काय? अरे फाकडा बॉय आहे तुझा. चला एक चल दिशा. चला फायनल. आम्हाला छान असा होमस्टे मिळाला. चांगला आहे अजून तरी चांगलं. आता सकाळी कळेल काय ते. तर आता आम्ही छानपैकी फ्रेश झालो गरम पाण्यात. बीच पण इथून जवळ आहे काहीतरी ना. हा समोरच बीच सुद्धा आहे. आणि बघा बाजूला लोक आहे ना. आम्ही तिकडे काहीतरी मोठा ग्रुप आलाय तिकडे पुढे हा का खाली आता गेलो होतो ना मी. झोपाळ्याचा आनंद घेते. दिशांक कसं वाटतंय? दिशांक दिशांक पागल झाला आता. आता सकाळी आम्ही जाणार आहे मॉर्निंगला बीचवरती. मग ते सगळं आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल कारण हा व्हिडिओ खूप जास्त लेंथी झाला आहे त्याच्यामुळे. आणि तिकडे इकडे काय बोलायचं आहे तुमचे 4 शब्द. तुम्ही कोकणात आलात फर्स्ट टाइम. हो जावई. हा कोकणाचे जावई बापू. काय काय 2 वाक्य आमच्या कोकणाबद्दल. काय नाही कसं वाटलं ना तर आमची काय बोलतो ना कोकणची काय बोल कोकण कन्या कोकण. रस्ते खराब. रस्त्याची कामं चालू आहेत. गडकरी करेल तेव्हा करेल आता. तुम्ही कोकणाला नाव ठेवू शकत नाही. आम्ही तुम्हाला मुलगी दिली आमची कोकणामध्ये. हा इथून आणि असं पण नाही तुमची सासरवाडी लांब पण नाही आहे. 20 किलोमीटर आहे ना. हा लगेच आला डबल सीट सिंगल सीट जावं लागेल. विचार करा बोलायच्या अगोदर. बरोबर नाही लो काका काय बोलतो बघ आपल्या गावाबद्दल.